मित्रांनो नमस्ते. शेअर मार्केटविषयी आज सगळ्यांनाच अट्रॅक्शन आहे आणि शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसा मिळतो असं सगळ्यांना वाटतं. आता कोणत्या ठिकाणी पैसा भरपूर मिळतो, कोणत्या ठिकाणी रिस्क असते, याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. थोडक्यात आपण आज शेअर मार्केटची एक बेसिक तोंड ओळख ज्याला आपण म्हणतो ते आपण करूया. शेअर बाजारामध्ये जे शेअर आपण ब्रोकरच्या थ्रू घेतो आणि भाव वाढल्यावर विकतो, अर्थात भाव वाढल्यावर विकतो तेव्हा आपल्याला प्रॉफिट होतो, पण इथे भाव खालीसुद्धा येऊ शकतो. अशा प्रकारे ज्या वेळेस आपण जेवढे शेअर घेतो आणि ज्या रेटनी घेतो त्याच्या गुणाकारा इतके पैसे आपण जर दिले आणि जर आपण लॉंग टर्म ते शेअर होल्ड केले, म्हणजे काय तर मे बी 3 महिने 4 महिने वर्ष 2 वर्ष, कारण जेव्हा आपण 100% पैसे देतो तेव्हा ते शेअर आपल्या डीमॅटला येतात, इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये आपल्या डीमॅटला येतात. या कन्सेप्टला आपण डिलिव्हरी असं आपण म्हणतो. याच्यामध्ये कमी कालावधीसाठी आपण शेअर होल्ड केले तर त्याला आपण शॉर्ट टर्म म्हणतो किंवा स्विंग ट्रेडिंग म्हणतो. 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष अशा कालावधीसाठी आपण शेअर घेतले आणि जर या 5 वर्षामध्ये शेअर वाढतात, भाव वाढतो, तर नक्की आपल्याला त्याचा फायदा नक्की होतो. तर ही जी गोष्ट आहे याला आपण म्हणतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय तर ते सुद्धा आपण 2 प्रकारे किंवा 3 प्रकारे करू शकतो. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय तर सकाळी 9:15ला मार्केट सुरू झालं की 3:30 पर्यंत हा जो 6 तास 15 मिनिटाचा जो वेळ आहे, या वेळेमध्ये आपण खरेदी पण करायचं आणि विकायचं, या दोन्ही ॲक्शन आपल्या झाल्या की त्याला आपण म्हणतो इंट्राडे ट्रेडिंग. ज्या रेटला खरेदी करतो, ज्या रेटला विकतो, तो जो डिफरन्स आहे विकण्याचा रेट आणि खरेदीचा रेट, या डिफरन्सला आपण जी क्वांटिटी केली त्या क्वांटिटीने गुणल्यानंतर आपल्याला तो प्रॉफिट किती होतो, किती आहे ते दिसतं. आणि आपल्याकडे जेवढी अमाऊंट आहे, जेवढी रक्कम आहे, त्या रकमेच्या 5 पट इतक्या रकमेवर आपण इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो. या 5 पट रकमेवर जेव्हा आपण ट्रेडिंग करतो त्यावेळेस आपल्याला एक्स्ट्रा त्याच्यावर व्याज द्यावं लागत नाही. ही ब्रोकरनी आणि एक्सचेंजनी आपल्याला दिलेली एक फॅसिलिटी असते. अशाच प्रकारे आपण इंट्राडेमध्ये जर शेअरचा भाव खाली येणार असेल तर आपण आधी विकू शकतो आणि भाव खाली आल्यावर आपण खरेदी करू शकतो. म्हणजे झालं काय की आपण वरच्या लेवलला विकलाय शेअर आणि खालच्या लेवलला बाय केलाय, पण आधी जरी विकला असला तरी सुद्धा तो शेअर जो आहे आपल्याकडे जरी डिलिव्हरी नसली तरी तो शेअर आपण विकू शकतो. पण 3:30च्या आधी आपल्याला तो शेअर पुन्हा खरेदी करावा लागतो, म्हणजे आपला ट्रेड पूर्ण होतो. ट्रेड पूर्ण होतो म्हणजे काय तर मी बाय केलं आहे इंट्राडेला आणि इंट्राडेमध्येच 3:30च्या आधी सेल केलं आहे. या बाय आणि सेल या दोन्ही ॲक्शन जेव्हा इंट्राडेमध्ये पूर्ण होतात तेव्हा त्याला आपण म्हणतो माझा ट्रेड पूर्ण झाला. इंट्राडेमध्ये हीच गंमत आहे. तुम्ही आधी खरेदी करा किंवा आणि नंतर विका, किंवा आधी विका आणि नंतर खरेदी करा.
अर्थात याच्यामध्ये मी खरेदी केल्यानंतर भाव खाली पण जाऊ शकतो किंवा विक्री केल्यानंतर म्हणजे आधी समजा जर मी शेअर विकला तर तो शेअर वरती सुद्धा जाऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला माझा प्रॉफिट होण्याच्या दृष्टिकोनातून, नफा होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे सगळं शिकावं लागतं. आणि हे शिकताना किंवा हे शिकल्यानंतर आपल्याला कळतं की आपण किती रिस्क घेऊ शकतो. आणि ह्यामुळे आपल्याला याच्यामध्ये बघा, कुठलाही बिझनेस करायचा म्हटला तर शेअर मार्केट हा सुद्धा एक बिझनेस आहे. कोणताही बिझनेस करायचा म्हटला तर आपल्याला त्याचं ज्ञान घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून शेअर मार्केटमध्ये सुद्धा मला ज्ञान घेणं आवश्यक आहे, शिकणं आवश्यक आहे. याच्यामध्ये अजून एक जो प्रकार आहे तो म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग. आता फ्युचरमध्ये काय असतं, हा ट्रेडिंगचा प्रकार आहे. फ्युचर या शब्दाचा अर्थ इंग्रजीप्रमाणे भविष्यकाळ असा नाही, तर तो ट्रेडिंग आहे, प्रकार आहे फ्युचर हा. आपण कॅशमध्ये ट्रेडिंग करताना आपल्याकडे असलेल्या पैशाच्या 5 पट अमाऊंट इतके आपण शेअर घेऊ शकतो. फ्युचरमध्ये असं नाही आहे. फ्युचरमध्ये आपल्याला एक फिक्स क्वांटिटी घ्यावी लागते, ज्याला आपण लॉट असं आपण म्हणतो. आणि त्यामुळे फ्युचरचं मार्जिन जे असतं, आपल्याला सगळे पैसे नाही द्यावे लागत, पण तरी 20% मार्जिन द्यावं लागतं. आता जर आपण निफ्टीचा विचार केला तर निफ्टीचा रेट सध्या 24,700च्या आसपास आहे. आणि ह्या 24,700चा जो रेट आहे, निफ्टीची लॉट आहे 65. मग 24,700ला जर मी 65ने गुणलं तर माझा टर्नओव्हर होतो 16,05,500. पण आपल्याला 16,05,500 भरायला लागतात का, तर नाही. याच्या साधारणपणे 12 ते 15% आपल्याला पैसे भरावे लागतात. 12 ते 15% जर मी 15% कॅल्क्युलेशन केलं तर ते येतं 2,40,000च्या आसपास ते कॅल्क्युलेशन येतं. म्हणजे जर माझ्याकडे 2,40,000 रुपये असतील तर मी निफ्टी फ्युचर करू शकतो. निफ्टीचा रेट कमी जास्त झाला तर ते मार्जिन पण त्याप्रमाणे थोडं कमी किंवा जास्त होतं. आणि मी ज्या रेटला तो शेअर फ्युचर घेतला, 2,40,000 पाहिजेत, ज्या रेटला तो फ्युचर घेतला आणि वरती 10 रुपये जरी विकला तरी सुद्धा 65 क्वांटिटी मी करतो, म्हणजे मला 10 गुणिले 65 एवढा त्याच्यामध्ये नफा होतो. म्हणजे 650 रुपये नफा होतो. हे मी उलट सुद्धा करू शकतो. म्हणजे मी तो फ्युचर विकू शकतो आधी. जर मला असं वाटतंय की आज मार्केट खाली जाईल तर मी तो फ्युचर आधी विकू शकतो. आणि समजा 10 रुपये खाली गेल्यावर मी जो खरेदी केला तर मला त्याच्यावर 10 गुणिले 65 650 रुपये प्रॉफिट होईल. समजा मी 20 रुपये डिफरन्सने तो कवर केला, म्हणजे स्क्वेअर ऑफ केला, तर मला 1,300 रुपये प्रॉफिट होईल. 30 रुपये डिफरन्सनी मी जर बाय आणि सेलमधला माझा डिफरन्स किंवा सेल आणि बायमधला माझा डिफरन्स जर 30 रुपये असेल तर मला 1,950 रुपयेसुद्धा मिळतील. मग हा प्रॉफिट आपल्याला इंट्राडेमध्ये कसा मॅक्झिमाइज करायचा हे आपल्याला शिकावं लागतं. आणि त्यासाठी आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस हे शिकावं लागतं. पुढचा जो प्रकार आहे तो ऑप्शनचा प्रकार आहे. तो ऑप्शनचा प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले का? आता ह्याच्यावरचं जे टॅक्सेशन कसं होतं, आपल्याला प्रॉफिट झाला की गव्हर्नमेंट टॅक्स घेतं, तो टॅक्सेशन हा जो प्रकार आहे तो सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला सांगा. आणि जर तुम्हाला हे शिकायचं असेल सर्व तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे.
त्या लिंकवर तुम्हाला शिकायचं असेल तर तुमचा मोबाईल नंबर मला कळवा, मेसेज करा किंवा व्हॉट्सअप करा आणि त्याप्रमाणे तुम्हाला जर शिकण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की या गोष्टी शिका आणि ह्यातून आपल्याला कसा फायदा होईल, एक ॲडिशनल इन्कम कसा आपल्याला होईल हे सुद्धा आपण ह्याच्यातनं अभ्यास करून इन्कम घेऊ शकतो. जे लोक जॉब करतात, सर्व्हिस करतात, काही लोक जनरल शिफ्टमध्ये काम करतात, सकाळी 9 ते 4:30, त्यांना घरी येईपर्यंत 6 वाजतात. मग त्यांना असं वाटतं की आपण कसं काय या 9:15 ते 3:30च्या वेळेत कसं काय ट्रेड करणार. तर त्यांच्यासाठी अजून एक कमोडिटी मार्केट म्हणून प्रकार आहे. त्या कमोडिटी मार्केटमध्ये सुद्धा जे रात्री 11:30पर्यंत असतं त्या कमोडिटी मार्केटमध्ये तुम्ही संध्याकाळी 6 नंतर त्याच्यातही ट्रेड करून पैसे कमवू शकता. कमोडिटी मार्केटमध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर ट्रेड होतं. उदाहरणार्थ क्रूड ऑइल, निकेल, झिंक, सिल्वर, गोल्ड, खूप गोष्टी आहेत त्याच्यावर ट्रेड होतं. त्याच्यातही तुम्ही पैसे कमवू शकता. त्याच्याही पुढे तुम्हाला जायचं असेल, जर तुम्ही फुल टाईम अवेलेबल असाल तर तुम्हाला 365 दिवस चालणारं, 24 तास चालणारं असं अजून एक मार्केट अवेलेबल आहे की ज्यात आपण ट्रेड करू शकतो. त्याचं नाव आहे क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग. बिटकॉईन तुम्ही नाव ऐकलं असेल, इथिरियम नाव ऐकलं असेल. या इथिरियम आणि बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीमधल्या युनिट्स आहेत किंवा आपण त्याच्यावर ट्रेड करू शकतो. अशा खूप क्रिप्टो करन्सीज आहेत की ज्याच्यावर आपण ट्रेड करू शकतो. क्रिप्टो करन्सी मार्केटला कधीही सुट्टी नसते. दिवाळी सुट्टी नाही, दसरा सुट्टी नाही. ऑल 365 डेज 24 आवर्स अ डे हे मार्केट चालू असतं. जर तुम्हाला क्रिप्टो करन्सीचं मार्केट जर शिकायचं असेल, त्यातलं ट्रेडिंग जर शिकायचं असेल तरीसुद्धा निश्चितपणे तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या लिंकवर किंवा माझ्या मोबाईल नंबरवर मला तुम्ही SMS किंवा व्हॉट्सअप करा. त्याप्रमाणे आपण ठरवू कशात तुमच्या कुठे इंटरेस्ट आहे, काय आहे, त्याप्रमाणे काय पोटेन्शियल आहे. प्रत्येक मार्केटचं पोटेन्शियल वेगवेगळं असतं, कारण प्रत्येक मार्केटची व्होलॅटिलिटी वेगवेगळी असते. तर मित्रांनो, बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, पण शिकून नक्की घ्या. शिकल्याशिवाय आंधळेपणे मार्केटमध्ये ट्रेड करायला जाऊ नका, कारण इथे भरपूर लॉस केलेले लोकसुद्धा आहेत, भरपूर प्रॉफिट करणारे लोकसुद्धा आहेत. पण आपलं नुसतं लक आजमावूया असं म्हणून करू नका. तुमचं लक आहे का नाही हे तुम्हाला मला कोणाला सांगता येत नाही, माहीत नाही. पण ज्ञान हे असं आहे, नॉलेज हे असं आहे की ते डेफिनेटली तुमची रिस्क नक्की मॅनेज करतं आणि म्हणून तुम्ही शिकून घ्या. माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, माझी वेबसाईट पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर बाकी परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. हॅव अ गुड डे.